नमस्कार मंडळी, आपल्या घरगुती स्वाद या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी मसालेदार आणि चविष्ट अशी भरली भेंडी। चला तर मग आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते पाहून घेऊया। घेतले आहे मी 1 पाव किलो भेंडी, इथे घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा, इथे घेतलेला आहे धनिया पावडर अर्धा चमचा, इथे अर्धा चमचा हळद, इथे स्वादानुसार नमक आणि इथे आपल्या चवीनुसार तिखट आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा लिंबू कट करून। तर आपण आता वाटण बनवूया याच्यासाठी भेंडीसाठी। इथे घेतलेला आहे मी थोडासा धनिया, जिरं 1 टीस्पून आणि इथं सुकं खोबरं 2 चमचे होतील एवढं घेतलेलं आहे। काही लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतलेल्या आहेत आणि इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। चला आपण आता याचं वाटण बनवून घेऊया। चला मंडळी, मी असं हे जाडसर कुटून घेतलेलं आहे मिक्सरला, बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। आता आपण टाकूया हे खडे मसाले याच्यामध्ये। हे असं पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मी याच्यामध्ये हा अर्धा कट केलेला लिंबू पिळून घेणार आहे, किंवा आमचूर पावडर टाका। आमचूर पावडर माझ्याकडे नाही म्हणून मी लिंबू पिळणार आहे। लिंबूने एक टेस्ट येते आणि भेंडी चिकट होत नाही। हे बघा मंडळी, ही भेंडीला आपण असे कट देऊन घेऊया उभे। हे बघा, हे असे कट देऊन घ्यायचे। चला मंडळी, मी असे सर्व भेंडीला काप देऊन घेतलेले आहेत, मधून कट देऊन घेतलेले आहेत। आता आपण याच्यात भेंडी मसाला भरूया। याच्यामध्ये असा छान मसाला भरून घ्यायचा। थोडा वेळ जातो ह्याला, पण आपल्याला टेस्ट खायचे म्हटल्यावर थोडा वेळ तर जाणारच ना। हे बघा मंडळी, मी अशी पूर्ण भेंडी कट करून त्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे सर्व साहित्य। आता आपण इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी 1 ते 1.5 पळी। आता मी याच्यामध्ये असे भेंडीचे लेयर लावून घेणार आहे। हे बघा, ही भेंडी अशी अलगद असे ठेवून द्यायचे, असे हलवायचं नाही जास्त हिला। हे बघा, मी अशी भेंडी सर्व पसरून घेतलेली आहे पॅनमध्ये। आता गॅस थोडा मीडियम करूया। हे बघा मंडळी, आपली आता 5 मिनिटं झालेली आहेत। आपण भेंडी खालच्या बाजूने अशी पलटी करून घेऊया। हळूहळू थोड्या थोड्या हाताने पलटी करायची। हे बघा मंडळी, अशी आपली भेंडी एका साईडने परतून झालेली आहे। आपण याच्यावर हा जो उरला होता तो मसाला पसरून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहे। बघा, हे मी असं झाकण ठेवून देणार आहे याच्यावरती। अजून एक 5 मिनिटासाठी आपण या बाजूने परतून घेऊया। हे बघा मंडळी, आपली दोन्ही बाजूने भेंडी फ्राय झालेली आहे। आपण मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी हे करून घेऊया याच्यामध्ये, कारण जेणेकरून आपला मसाला करपणार नाही। आता याच्यावरती अजून एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया मीडियम आचेवरती। हे पहा मंडळी, 10 मिनिटं झालेले आहेत। आपण भेंडी उघडून पाहूया आपली भेंडी शिजली आहे का ते। बघा, दाबून पाहूया आपण नरम झाली आहे का भेंडी। हे बघा, आपली भेंडी पूर्ण अशी नरम झालेली आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। 2 मिनिटासाठी असं वाफ हे करण्यासाठी झाकून ठेवलं होतं। आता आपण पाहूया। हे घ्या, आपली भेंडी अशी भरलेली भेंडी पूर्ण अशी तयार, पूर्ण खाण्यासाठी रेडी झालेली आहे। बघा किती छान दिसत आहे आपली भेंडी। हे पहा मंडळी, झणझणीत सुगंध आणि स्वादिष्ट अशी भरली भेंडी तयार आहे। ही भाजी गरमागरम पोळी, भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। घरगुती स्वाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह।